ती घबराती हो, घर इठलाती बलखाती हो, सुरमई नैना छलकाती छलकाती. जय शिवराय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण एकदम खतरनाक कन्सेप्ट मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो कॅपकट ॲप ओपन झाल्यानंतर इथून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथून अशा प्रकारे क्लिक करून आता पुन्हा आपल्याला त्या व्हिडिओवरती सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इकडे उजवीकडे स्क्रोल करून इथून एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा ऑडिओ केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुन्हा बॅक घ्यायचं आहे. बॅक झाल्यानंतर आता पुढे आपल्याला स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे त्या लेअरला क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या मित्रांनो. त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला स्प्लिटवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आता आपल्याला अशा प्रकारे ते बीट थ्री आलेले असेल मित्रांनो. त्यानंतर पुन्हा आपल्याला अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो सर्व बीट तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्या प्लेअरला क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या मित्रांनो. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला उजवीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसवरती जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून तुमचा जो काय फोटो असेल त्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड झाल्यानंतर तर अशा प्रकारे सर्व फोटो जे असतील तर मित्रांनो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो ॲड झाल्यानंतर सर्व त्यानंतर आता पुन्हा आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे थोडं पुढं यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जे आहे ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन इथून जे आहे ते आपल्याला रॉक वर्टिकल हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याची लेंथ जे आहे ते 0.7 सेकंद ठेवून घ्यायची आहे. डन करून मित्रांनो पुन्हा आपल्याला पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला जे रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून त्याचीसुद्धा लेंथ 0.7 सेकंद ठेवून इथून डन करायचं आहे. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते पुढं जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो थोडंसं पुढं जायचं आहे आपल्याला. गेल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो 11 सेकंदच्या. त्यानंतर इथून ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला जे आहे ते फ्रॅगमेंट हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. त्याचीसुद्धा लेंथ 0.7 सेकंद ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुन्हा रॉक वर्टिकल हा इफेक्ट ॲड करून त्याचीसुद्धा लेंथ 0.7 सेकंद ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला जे आहे ते पहिले 3 फोटो सोडून पुन्हा आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते थोडंसं लोड घेत आहे मित्रांनो. त्यानंतर तिथून पुल आउट हा इफेक्ट ॲड करून ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून डन करायचं आहे. डन झाल्यानंतर पुन्हा पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून पुल इन हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा पुढच्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला ब्लेंच इफेक्ट असं लाईट इफेक्टमध्ये भेटून जाईल. त्यानंतर इथून डन करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते थोडं पुढं जायचं आहे मित्रांनो. पुढं आल्यानंतर शेक इफेक्ट हा भेटून तुम्हाला जाईल मित्रांनो. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते 2 ट्रान्झॅक्शन सोडून शेवटच्या 2 ट्रान्झॅक्शनवरती येऊन त्यानंतर अशा प्रकारे इथे क्लिक करायचं. पुल इन हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला जे आहे ते पुल आउट हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. त्यानंतर डन करून पुन्हा जे आहे ते आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो. इफेक्टवरती जाऊन इथून जे आहे ते आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला स्प्लिटच्या कॅटेगरीत जायचं आहे मित्रांनो. स्प्लिटच्या कॅटेगरीत गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून मिरर्स लेअर्स 3 लेअर्स हा इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल. त्याला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे. ॲड झाल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती मित्रांनो अशा प्रकारे फोटो एवढी वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर लेंथ वाढवल्यानंतर आपल्याला ॲडजस्टवरती जायचं आहे. फिल्टर पूर्ण शून्य करायचं मित्रांनो. वर्टिकल इथून जे आहे ते आपल्याला एक की फ्रेम ॲड करायचे आहे. की फ्रेम ॲड झाल्यानंतर शेवटला सुद्धा एक की फ्रेम ॲड करायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला जे आहे ते वर्टिकल तुम्ही तुमच्या फोटोनुसार अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आहे ते आपल्याला इथून डन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे पुढे क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जे आहे ते हा तुम्हाला इफेक्ट दाखवून देतो मित्रांनो. त्यानंतर ते अशा प्रकारे जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरतीच मित्रांनो बटरफ्लायच्या कॅटेगरीत जायचं आहे. त्यानंतर इथून बटरफ्लाय ट्रिम हा इफेक्ट तुम्हाला इथे भेटून जाईल. त्यानंतर इथून ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर डन करून पुन्हा आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला लवच्या कॅटेगरीत जायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे लवच्या कॅटेगरीत गेल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला
खाली आपल्याला हा इफेक्ट मिनी रेनबो हा घबराती वो डन करायचा आहे. डन झाल्यानंतर ह्याची सुद्धा लेन्स जी आहे ती मित्रांनो अशा प्रकारे फोटो एवढे ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर इथून डन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता जे आहे ते आपल्याला पुन्हा बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. अशा प्रकारे गेल्यानंतर त्यानंतर आपल्याला ग्लोईंग लेन्समध्ये जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला मेकॅनिकल हा इफेक्ट तुम्हाला इथे अशा प्रकारे खाली भेटून जाईल मित्रांनो. अशा प्रकारे हा इफेक्ट भेटल्यानंतर पिया के डन करून घ्यायचा आहे. डन झाल्यानंतर आता ह्याला जे आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला ह्या मित्रांनो ह्याची सेटिंग दाखवून देतो. वर्टिकल आणि मित्रांनो ह्याची साईज जी आहे ती तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर स्पीड जी असेल ते मित्रांनो ह्याची स्पीड फक्त 50 आहे. पिया के डन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते आता पुन्हा तुम्हाला इफेक्ट दाखवून देतो मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत आपल्याला खाली आर्स्ट्रेल हा इफेक्ट भेटून जाईल. त्यानंतर इथून जे आहे ते ॲड करून इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन ह्याची सेटिंग जी असेल ते तुम्हाला दाखवून देतो. स्पीड जी आहे ते मित्रांनो आपल्याला जे आहे ते 10 ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर पिया के घर पुन्हा आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे पुढच्या फोटोवरती जायचं आहे. त्यानंतर इथून व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन आपल्याला जे आहे ते इथून ट्रेंडिंगच्या कॅटेगरीतून आपल्याला स्प्लिट फिगर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याची लेन्ससुद्धा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते कमी जास्त करून घ्यायचे आहे. फोटो एवढे ठेवून पुन्हा आपल्याला जे आहे ते पुढच्या इफेक्ट फोटोला केले जायचे. त्यानंतर बॉडी इफेक्टवरती जाऊन आपल्याला जे आहे ते इथून ग्लोईंग लेन्समध्येच जायचं आहे मित्रांनो परत आपल्याला. त्यानंतर गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते हेल्प फायर आपल्याला भेटून जाईल. त्यानंतर त्याला ॲड करून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर त्याला जे आहे ते आपल्याला फोटो एवढे साईज त्याची ठेवून घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते ॲडजस्टवरती जायचं आहे आणि इथून जे आहे त्याला स्पीड पूर्ण मित्रांनो 100 करून घ्यायचं आहे. आणि साईज आणि वर्टिकल तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते हा एक फोटो सोडून जायचा आहे मित्रांनो. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे आपल्याला. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन थोडंसं फोटोच्या पुढं जायचं आहे एकदम नॉर्मल थोडंसं. त्यानंतर आपल्याला जे आहे ते स्पार्कच्या कॅटेगरीत जायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते कोलिशन स्पार्क हा इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर इथून डन करून त्याची जी लेंथ आहे ती मित्रांनो पुढच्या फोटोपर्यंत ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे एनवलपिंग लाईट हा इफेक्ट तुम्हाला लाईटिंग हा इफेक्ट भेटून जाईल. त्यानंतर इथून ट्रेंडिंगचे कॅटेगरी डन करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा त्या इफेक्टवरती क्लिक करून ॲडजस्टवरती जायचं आहे आणि इथून जे आहे ते वर्टिकल आणि साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचं आहे. त्यानंतर स्पीड जी असेल ते मित्रांनो 20 ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते आता ते स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते हॅलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे डन करायचा. डन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते मित्रांनो हा इफेक्ट स्टार्टिंगला घ्यायचा आहे. अशा प्रकारे वाढवून घेतो मी लेंथ. त्यानंतर जे आहे ते आपल्याला हे जी सेटिंग असेल ते मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देतो. त्यानंतर आपल्याला जे आहे ते ह्याची जी लेंथ असेल ते मित्रांनो फोटो एवढी ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन ह्याची इन्स्टंट सिटी आहे ते पूर्ण हाय करून आपल्याला जे आहे ते स्पीडला काहीच अडचणी करायची नाही. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर उजवीकडे स्क्रोल करायचं आहे. ॲडजस्टवरती जाऊन ह्याची सॅच्युरेशन आहे ते मित्रांनो पूर्ण मायनस करून घ्यायचे आहे. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे यायचं आहे मित्रांनो. पुढे आल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला स्टारच्या कॅटेगरीत जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जे आहे ते स्टार नाही मित्रांनो लवच्या कॅटेगरीत जायचं आहे आपल्याला. गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथून विन टॅग क्यूट हा इफेक्ट भेटून जाईल. त्यानंतर इथून डन करून घ्यायचे आहे. त्याला जे आहे ते ॲड केल्यानंतर तुम्हाला ते थोडंसं मित्रांनो लोड होत आहे. त्यानंतर इथून जे आहे ते ह्या इफेक्टला जे आहे ते पूर्ण आपल्याला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याच्यातून जे आहे ते ह्याची स्पीड फक्त आपल्याला 20 ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथून डन आपल्याला जे आहे ते हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.